तर नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर असे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ मी यासाठी घेऊन आली आहे, की जो आपण ड्रेस शिवतो. म्हणजे आता समजा मी घातलेला हा ड्रेस आहे, हा टॉप पाहताय तुम्ही. तर हा टॉप शिवताना आपल्याला कोणते कोणते माप लागतात किंवा कसा शिवायचा, कसा कटिंग करायचा, कसा शिवायचा, हे सगळं परफेक्टली तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला जर येत नसेल ड्रेस तर ही पण जमणार आहे हे सगळं पाहून. त्यामुळे तुम्हाला हे सगळं पहिल्या दिवसापासून पाहावं लागेल, म्हणजे आजच्या व्हिडिओपासून पाहावं लागेल. तर त्यामुळं आज मी तुम्हाला मापं कशी घ्यायची हे सांगणार आहे. दुसऱ्या दिवशी कटिंग कशी करायची आणि तिसऱ्या दिवशी ड्रेस कसा शिवायचा. ह्या सगळ्या गोष्टी डे बाय डे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता हा असा टॉप शिवण्यासाठी कोणती कोणती मापे लागतात हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम परफेक्ट येतो. कुठेच टिप वगैरे मारायची काहीच गरज नाही. आता हा पहा, मी घातलेला टॉप आहे. आता याला शिवून 2 वर्ष झालंय. थोडीफार तब्येत वाढली आहे. कारण तब्येत काही कमी व्हायचं नाव घेत नाही, वाढतच चालली आहे. त्यामुळं पण आत्ताच्या माझ्या मेजरमेंटवरून मी तुम्हाला माझा नवीन टॉप शिवून दाखवणार आहे. आणि तुमच्याकडे शिलाई मशीन असेल ना, तर तुम्ही घरी बसल्या-बसल्या पण हे शिवू शकता. त्यासाठी आता काढलेलं माप गेलं कुठं, पान हरवलं. पान सापडताच आहे. तर आता तुम्हाला हा ड्रेस शिवण्यासाठी कोणते कोणते माप लागतील ते मी पहिल्यांदा सांगते. आता इथं काय केलंय मी, असं दिसतंय का तुम्हाला? तर चला सांगते, म्हणजे असं नसेल दिसत तरी पण तोंडानं सांगते, ऐकून या. बॅक कॅमेरा करा, फ्रंट करा. तुम्ही काय एवढे माझे व्हिडिओ पाहत नाहीत अजून, त्यामुळे एवढा वेळ द्यायला मला परवडत नाही. तर पहा, इथं काय केलंय, माझं नाव टाकलंय. म्हणजे प्रियंका लगड, ज्या माणसाचं माप घेतलंय त्याचं नाव टाकले. माझं नाव प्रियंका आहे, आडनाव लगड आहे, त्यामुळे ते टाकलं प्रियंका लगड. नंतर उंची घेतली, छाती घेतली, कंबर घेतलं. स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे माप लिहून घ्यायचं आहे. मी सांगते तसे. पहिल्यांदा लिहायची पहिल्या ओळीला उंची, दुसऱ्या ओळीला लिहायची छाती, तिसऱ्या ओळीला कंबर आणि चौथ्या ओळीला हिप म्हणजे आपला हा भाग हिप म्हणजे. आणि सगळ्यात 5 नंबरला कट. नंतर खाली मापं कंटिन्यू केले तरी पण चालतात, पण मी इथं साईडला लिहिलेले आहेत. नंतर बाही घेतली आहे, बाहीची लांबी घेतली, रुंदी घेतली. पुढचा गळा घ्यायचा, मागचा गळा घ्यायचा, एवढंच माप लागणार आहे. हे तुम्हाला असं स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायचं आहे. आता हे मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये लिहिलेलं दाखवलंय, पण इथं फ्रंट कॅमेऱ्याने इतकं चांगलं दिसत नाहीये. त्यामुळं आता पण मी माझ्या स्वतःवरून माप कसं घ्यायचं, एक तर तुम्हाला फायदा हा होणार आहे हा व्हिडिओ पाहून. स्वतःचं माप स्वतः कसं घ्यायचं हे पण कळेल आणि प्लस तुम्हाला हे पण कळणार आहे की दुसऱ्याचं माप कसं घ्यायचं. तर चला सांगते. सर्वप्रथम घ्यायची आपल्याला हाईट. आपल्याला हाईटला काय करायचंय, हा जो टेप आहे हा असा उलटा सोडायचा आहे, म्हणजे इथपासून याचे अंक स्टार्ट होत आहेत. तर आता पहा, हा टेप असा मी उलटा सोडते, कारण असा सोडला तर आपल्याला कळणार नाही की किती इंचावरती येते. त्यामुळे मग हा असा उलटा सोडायचा आहे. हे पहा, इथं 1 इंच आहे आणि इथं काय आपली हाईट येईल ती माझ्या बोटापाशी राहील. आता पहा, इथून मी सोडला असा खाली. इथून आता आपल्याला अंदाज येतोय. तुम्ही तुमच्या कस्टमरचं घेत असाल तर कसंही घेतलं तरी पण चालेल. पण मी माझी पद्धत सांगते ती पहा. ही पहा, अशी घेतली. मी माझ्या ड्रेसची हाईट साधारणतः 42 इंच ठेवली आहे त्या. जेणेकरून आता मला कळतंय की हा टेप माझ्या गुडघ्याच्या खाली जातोय. हे पहा, मी तुम्हाला लांबून दाखवते. गुडघ्याच्या खाली जातोय हा टेप माझ्या. कारण त्या कापडाची हाईट जास्त होती आणि मला ड्रेसची हाईट थोडी जास्त आवडते. त्यामुळे मी इथं 42 इंच घेतली. कमी आवडत असेल, गुडघ्याच्या वरती टॉप शिवायचा आहे, हा टेप गुडघ्याच्या वरती ठेवायचा. खाली शिवायचा आहे, खाली ठेवायचा. कुठपर्यंत शिवायचं आहे तिथपर्यंत तुम्हाला हा टेप फक्त असा ॲडजस्ट करायचा आहे. हे अंक खालीवर होतात, हे अशा बोटाने पकडायचे. किती येतंय पाहायचं आणि ते लिहून काढायचं लगेच. हाईट झाली. त्यानंतर सगळ्यात मेन पॉईंट येतो चेस्ट. आता आपण ड्रेसचं माप घेतोय, त्यामुळे ड्रेसचं माप हे थोडं लुझिंग ठेवायचं. ब्लाऊजचं माप एकदम टाईट घेत असतो आपण, ड्रेसचं माप इतकं टाईट घ्यायचं नाहीये. आता पहा, ज्यावेळेस आपण चेस्ट घेऊ, चेस्ट घेताना आपल्याला इथं आता हा बरोबर पॉईंट असा ठेवायचा. हा टेप, हे पहा, हा जो टेप आहे हा असा इथं किती वरती येतोय, बरोबर 39 वरती येतोय. तर हे आपण बरोबर 39, हे पहा किती लुझिंग आहे. ब्लाऊज असेल तर मी असं एकदम टाईट पकडलं असतं. ब्लाऊज हे टाईट असतं, ड्रेस हा लूज असतो. जितका लूज असेल तितका छान दिसतो. खूप पण लूज नको आहे, त्यासाठी 39 इंच परफेक्ट आहे. हे झालं, हे लिहून घेतलं. लगेच टेप हा असा इथं खाली सरकून घ्यायचा, हा इथं कमरेला सरकवायचा.
कंबर पहा, कंबर देखील लुझिंगमध्ये 38 इंच भरती आहे. हे पहा, साधारणतः एक अंगठा बसतोय माझा इथं, म्हणजे ह्या टेपच्या मध्ये असं एक बोट बसेल एवढी लुझिंग ठेवली मी यासाठी 38 इंच. आता त्यानंतर हिप साईज, हे एकदा टेप पकडला ना हे सगळे तिन्ही पण माप घेऊन टाकायचे. हिप साईज, आता हिप साईज माझी 44 इंच आहे. इथं देखील पहा लुझिंग ठेवलेला आहे आपण. हिप म्हणजे हा जो कट येतो ह्या कटची फिटिंग, तर ही पहा ही अशी थोडी लूज असेल तर छान दिसतं. त्यासाठी हे असं इथंच माप घ्यायचं. हे पहा टेप माझ्या कुठं आहे, तर इथं आहे, जिथं आपण हा कट ठेवलेला आहे तिथं आहे. तर 44 इंच आहे माझं. तर हे सगळे माप स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायचे, कारण मी तुम्हाला सांगताना स्टेप अशा सांगितल्यात: उंची, छाती, कंबर, हिप आणि कट. म्हणजे बरोबर स्टेप बाय स्टेप, कुठंच झंझट नाही. आणि आपण ज्यावेळेस ब्लाऊज म्हणजे ड्रेस कट करतो त्यावेळेस देखील आपण ह्या स्टेप फॉलो करतो. म्हणजे पहिल्यांदा उंची टाकणार, नंतर छाती टाकणार, नंतर कंबर टाकणार, नंतर हिप टाकणार, नंतर कट टाकणार. हे सगळे माप असे लाईन बाय लाईन सगळे क्लिअरली येतात. त्यामुळं ही प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करायची. त्यानंतर आता कट, हा जो कट दिसतोय तुम्हाला हा घ्यायचा आहे. तर हा इथून पहा, हे शोल्डर आहे, इथपासून हा टेप धरायचा. असं आपल्याला इथं पाहायचं कुठपर्यंत वाटते आपल्याला, इथपर्यंत ठेवू, इथपर्यंत ठेवू. खूप वरती ठेवलं तर ही वरचा भाग दिसतो. जिथपर्यंत आपली पॅन्ट आहे तिच्या खाली 1 इंच आलं पाहिजे. तर इथं पहा, सॉरी हा, इथपर्यंत असं, कारण घातल्यानंतर त्याला थोडाफार आकार बसतो. माझं 20 इंच आलेलं आहे. 20 इंच तिथं लिहून घ्यायचं. हे माप झाले. आता आपल्याला पुढचा गळा मागचा गळा घ्यायचा आहे. आता हा पहा, इथं जे शोल्डर असतं, हे ह्या ड्रेसचं हे जे असतं, तुम्ही काहीही घातलेलं असतं त्याची मेन जी शोल्डर जोडलेलं आहे तिथपासून टेप धरायचा. स्वतःचं घ्या किंवा कस्टमरचं घ्या. तिथपासून हे असं सरळ लाईनमध्ये पाहायचं. आता इथून पहा, इथून इथपर्यंत माझ्या 6.5 इंच येते तयार गळा. तर मी काय करणार, इथपासून इथपर्यंतच ठेवायचं मला का 6.5 येतोय, 6.5 लिहून काढणार. आता पाठीमागचं काय मला घेता येणार नाही. पाठीमागचं देखील असाच ठेवायचा. कस्टमरला कुठपर्यंत हवा आहे तसं टेप धरायचं आणि ते लिहून काढायचं. मी माझा स्वतःचा 7.5 घेते, कारण की मी पुढच्या गळ्यापेक्षा बॅकचा गळा 1 इंचानी जास्त ठेवते डीपला. आता स्लीव्ज घ्यायची. स्लीव्ज घेताना पहा, स्वतःची घ्या किंवा कोणाची घ्या, इथपासून घ्यायची. हे बोटनेक आहे त्यामुळे शोल्डर थोडंसं म्हणजे खाली उतरलंय, इथं आलंय, अन्यथा स्लीव्ज ही इथून अटॅच होते. आता आपल्याला मी शिवते तो गळा बोटनेक नाही शिवायचा आहे, त्यासाठी मला स्लीव्ज ही 5 इंचावरती ठेवायची. इथपर्यंत ठेवायची, तर इथपर्यंत 5 इंच येते. 5 इंचची स्लीव्ज झाली. नंतर हा दंडघेर घ्यायचा आहे. किती येत असेल तुमचा तो, माझा इथे 15.5 आलेला आहे, तो मी लिहून काढले. सॉरी 16 आलाय. ड्रेसची स्लीव जी आहे तर ती थोडीशी म्हणजे फिटिंग नसते, थोडी लूज ठेवायची जेणेकरून छान दिसते. यासाठी 16 आलेला आहे. तर ते जिथं जिथं आपण जे जे मापं टाकले होते तिथं तिथं फक्त हे पॉईंट लिहून घ्यायचे. आणि उद्या तुम्हाला हा ड्रेस कसा कट करायचा याचा व्हिडिओ मी टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असून कोणापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचले नसतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आणि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.